जनता पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि विशेष करून आपण कमी वेळेमध्ये मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि 3 वाजता ही वेळ संपल्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नगर परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठं यश या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बावनकुळेजींच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष करून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या या सर्व चांगल्या निर्णयामुळं खूप मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. आणि म्हणून मी लातूर भाजप जिल्हा अध्यक्ष नात्यानं मी मनापासून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी लातूर ग्रामीण, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, औसा, निलंगा, देवणी, उदगीर एकूण जिल्हा परिषदेच्या 59 जाग्यापैकी आपण जवळजवळ 51 जागा आणि पंचायत समितीच्या 118 पैकी 101 जागा आपण या ठिकाणी लढवत आहोत. आणि काही तालुक्यामध्ये आमची महायुती झालेली आहे. आम्ही अजित पवार गटांच्या सोबत जिल्ह्यात युती केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण उदगीर, अहमदपूर, जळकोट या तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी महायुती केलेली आहे. अशा प्रकारे आपण हे महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि उमेदवारी देत असताना प्रत्येक तालुका निहाय, गटनिहाय, गणनिहाय चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. उमेदवारी देत असताना भारतीय जनता पक्षाचा जो एक ठरवून दिलेला इलेक्टिव्ह मेरिट, सोशल इंजिनिअरिंग आणि इतर काही चांगल्या गोष्टी विचारात घेऊन सर्व घटकाला कसं न्याय देता येईल या विचारानं
उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवारी देत असताना जुने नवे, तरुण, मध्यमवर्गीय, काही अनुभवी माणसं, रिझर्वेशनप्रमाणे महिला किंवा इतर SC, ST, OBC या सगळ्या रिझर्वेशनचा सुद्धा त्यामध्ये त्या रिझर्वेशनप्रमाणे आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत. आणि ही निवडणूक आपण विकासाच्या ह्याच्यावरती आपण लढणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशामध्ये मोदीजींच्या साहेबामुळं एक विकसित भारत, विकसित महाराष्ट्र याच्याखाली म्हणून आज खूप मोठी विकासाची घौडदौड या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण विकासावरती ही मतं मागणार आहोत. आणि म्हणून गेल्या महानगरपालिकेमध्ये, महाराष्ट्रात नगरपालिकेमध्ये जसं आपल्याला भरघोस यश मिळालेलं आहे, तसा याही निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळेल असं आम्हाला खात्री आहे. लोक आमच्या सोबत आहेत, लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे. केलेल्या विकास कामामुळं निश्चितपणानं यश मिळेल असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आस्थागत आपलं सर्वांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा ही निवडणूक प्रक्रिया असो किंवा इतर या सगळ्या बाबीच्या संबंधी असो, आपलं सहकार्य असावं असं मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण या निवडणुकीमध्ये आपल्याकडून काही सूचना असतील किंवा आपलं काय म्हणणं असेल तर ते आपण या ठिकाणी सांगावं. त्याप्रमाणे आपल्याला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला चर्चा करता येईल. आणि म्हणून मी विनंती करतो की आपल्याला काय विचारायचं असेल किंवा आपले काही प्रश्न असतील ते आपण कृपया सांगावं. धन्यवाद. राष्ट्रवादी किती जागा लढवते आणि भाजप म्हणून किती जागा लढवते? आपण आता राष्ट्रवादी 11 जागा आपण राष्ट्रवादी लढत आहेत. 10 म्हणजे एकूण फक्त 11 जागेवरती आमची युती झालेली आहे. 59 पैकी 11 जागा. आणि तेही जागा आहेत अहमद इकडे आहे, इथे आहे, इथे आहे, इकडे आहे. तरी एकूण आपल्याला आत्ताच आमचे निवडणूक प्रमुख अभिमन्यू पवारसाहेब, आमदार अभिमन्यू पवारसाहेब आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. आणि आपण आता या युतीमध्ये फक्त 11 जागावरती आपल्याला दोन्ही तालुक्यामध्ये युती झालेली आहे. नाही सर, आता तुम्ही जी काय आकडेवारी दिली आहे ना, ही भाजपची आहे ना? हो. एकच मिनिट सर. जर हे 59 जागांपैकी 51 जागा तुम्ही लढताय, तर उर्वरित किती जागा आहेत जी एनसीपी म्हणजे सोबत आलायच आहे? 8 आहेत, त्याच्यामध्ये 8 आहेत. आणि आता या 2 मध्ये अजून आपल्याला थोडंसं मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळे उद्यापर्यंत क्लिअर होईल. आणि हे 8 कुठले आहेत? हे 8 उदगीर आणि अहमदपूर.
उदगीर आणि अहमदपूरमधल्या आहेत ती जागा, आणि काही जागामध्ये थोडंसं मैत्रीपूर्ण लढत, पण विड्रॉलच्या नंतर हे सगळं क्लिअर होईल. लातूर शहरात भाजपचा हार झालेली आहे, त्याची जबाबदारी कोणाची? नाही, जबाबदारी ही काय जबाबदारी एका दोघाची किंवा ह्याची नसते, सामुदायिक ही जबाबदारी आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरं जातो, या इकडे या, इथे या, इथे. या निवडणुकीचे प्रभारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि आपण म्हणालात त्याप्रमाणे की एखाद्या निवडणुकीतली जबाबदारी ही एका व्यक्तीची किंवा कुठल्या ह्याची नसते, ती सामुदायिक जबाबदारी असते. आणि म्हणून ते आम्ही सर्वांनीच ती जबाबदारी स्वीकारली. आणि भारतीय जनता पक्षाचं मी आत्ताच तुम्हाला सुरुवात करत असताना सांगितलं की पूर्ण राज्यामध्ये एवढं मोठं प्रचंड यश आदरणीय मुख्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि बावनकुळेजी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एवढं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे याही निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आम्हाला मिळणार आहे याची खात्री आम्हाला आहे. कारण मी आत्ताच तुम्हाला त्याचं विश्लेषण करून सांगितलं की महाराष्ट्रातली विकासाची कामं कशा पद्धतीनं आमचे हे सगळे प्रश्न आम्ही सोडवत आहोत या बाबतीतसुद्धा कल्पना दिली. म्हणून औसा महानगरपालिका लातूर महानगरपालिकेची निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी आमची सर्वांची आहे, कॉमन आहे. आणि एवढं मोठं यश मिळालेलं सुद्धा आमच्या पक्षाचं म्हणजे खूप मोठं गौरव आहे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. नाही, आपण हे उमेदवाराची यादी आम्हाला द्याल का? हो, देऊ ना. 2 आहेत उमेदवार. प्रिपरेशन होते तुम्हाला जाईपर्यंत. हो, जाई. आता एक तरी 3 वाजताच ही सगळी प्रक्रिया होऊन यादी बाहेर पडायला चिंचोळे साहेब 1 तास 2 तास लागतील. आणि आम्ही ते सगळी यादी ज्या वेळेला मी आत्ता यादीची आपल्याला पूर्ण माहिती दिलो. कसं माहिती म्हणजे आम्ही उमेदवार कसे ठरवलं, कशा पद्धतीनं, त्याला काय क्रायटेरिया लावलं होतं, कशा पद्धतीनं आपण निवडणुका. नाव नाही सांगणार तुम्ही उमेदवार? नाही, सांगू ना, नाव पण सांगू ना. नाव तर सांगितलंच पाहिजे. आणि उद्या हो, की आमदार खासदार यांच्या पोरापोरींना किंवा सुनाला मुलीला उमेदवारी द्यायची, तर मी आपल्याला यात तसं कुणी आहे? मी आपल्याला अतिशय याच्यानं सांगतो की पार्टीचं जे धोरण ठरलं होतं की आमदार खासदारांचे पदाधिकाऱ्यांचे मुलं निवडणूक लढवायला नको, घरातल्या कुटुंबातला कुठलाही सदस्य निवडणूक लढवायला नको, अशा प्रकारचं जे धोरण पक्षाचं ठरलं होतं त्याप्रमाणे या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही आमदारांचं, माजी खासदार किंवा इतर कुठल्या पदाधिकाऱ्यांचं मुलं निवडणुकीमध्ये थांबलेले नाहीत किंवा त्यांना तिकीटही दिलेले नाहीत. सर, पानगाव सुद्धा ऋषिकेश कराडांचं उमेदवारी भरलेली नाही. भरून घेतली आज तरी सोशल मीडियावर. सर, अहमदपूर शिरूर तालुक्यामध्ये पंचायत समिती सूरज बाबासाहेब पाटील यांची उमेदवारी आज दाखल केली आहे, त्या संदर्भात काय आहे? नाही, तो बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्यामुळे अहमदपूरमध्ये तुमची युती आहे ना? तो इथे मी आपल्याला म्हणलो ना, आता काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. आणि आता या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी आपल्याला विड्रॉल होईल त्या दिवशी हे चित्र स्पष्ट होईल. बघा, तुम्ही असं म्हणला की त्या पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे, पण त्या जबाबदारीचं पुढं काय करणार आहे? जबाबदारी हे आम्ही स्वीकारून त्याच्या सुधारणा करू. आम्ही सुधारणा म्हणजे लोकांसमोर अजून जाऊ, आमच्या काय चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण करू. निवडणुका 5 वर्षालाच होतात लोकशाहीमध्ये. ते जबाबदारीचं 5 वर्ष काय करणार? म्हणजे आम्हाला मला हे स्पष्ट पाहिजे, आमदार खासदार पदाधिकाऱ्यांचे मुली नातेवाईक कुणी असणार नाही. अधिकृतपणे तुम्ही हो, सांगा. अधिकृतपणे आम्ही सांगतो. आणि तुम्हाला विड्रॉलच्या नंतर सुद्धा हेच चित्र दिसेल आम्ही जे म्हणतो ते.
निष्ठावंतांची हक्कापट्टी केलेली आहे. त्यापैकी बरेच जण तुमच्याकडे यायचे इच्छुक आहेत. त्याचा घेणार आहेत परत. नाही, आता तो पक्षाचा निर्णय आहे आणि आजचे विषय वेगळे आहेत आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला तो विषय येईल त्यावेळेला त्यांना त्या सगळ्या गोष्टीला सामावून घेणं, काय कशा पद्धतीने हे करणं, तो पक्ष निर्णय घेईल. पक्ष निर्णय घेईल. अजून काय असेल तर आपल्याला विचारा. नाही, अनेक सभेमधून हां भाजपाचे काही आमदारांनी हां उमेदवारी घोषित केली त्या हा. कार्यक्रमाच्या ठिकाणी. हो. म्हणजे तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे हे अधिकार आहेत उमेदवारी घोषित करण्याचे की किंवा आणखी कोणाकडे आहेत? नाही, काय तो घोषित करणं ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या म्हणजे लोक ज्यावेळेला आग्रह करतात, लोकांचं ते सगळं प्रेम हे बघून आम्ही यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू, उमेदवारी देऊ असं म्हणणं म्हणजे उमेदवारी देणं हा होऊ शकत नाही. घोषित केली. घोषित म्हणजे हे उमेदवार हे असतील यांना हा निवडून आता द्या, या- काय असतंय, पक्षाचं ज्या वेळेपर्यंत आपण त्यांना अधिकृत पत्र देत नाही तोपर्यंत ते उमेदवार होऊ शकत नाही. निष्ठावंत नाराज आहेत. हां पक्षातले काही निष्ठावंत नाराज आहेत आणि अपक्ष फॉर्म भरलाय. या निवडणुकीमध्ये आणि मग त्यांना समजून सांगू, त्यांना ते विड्रॉलपर्यंत त्यांचं समजावून त्यांना थोडं त्यांचं मत परिवर्तन करून ते कसं विड्रॉल करून घेतील यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. सर, नगर परिषद आणि महानगरपालिकामध्ये आपण स्वतंत्र लढलात, मात्र आता जिल्हा परिषदेसाठी आपण युती करताय, काय कारण आहे? आणि अहमदपूरमध्ये मागच्या वेळी नगर परिषदेच्या वेळी तुम्ही युती केली नव्हती, आता युती केली करताय. ना? असा काय नाही, बदल त्याच्यामध्ये एक आहे की ज्या ज्या वेळेला जी परिस्थिती असते घेतो त्यांच्याकडून काय प्रश्न आले तर युती होते की होत नाही. म्हणून काय सगळ्याच निवडणुकीमध्ये युती करावं असं काय नाही, असं होऊ शकत नाही. सर, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील नाराज होत्या. हा. आता सुरुवातीला एक लातूरमध्ये वातावरण हो. होतं. त्यानंतर प्रचारात त्या दिसल्या, परंतु आज त्या इथं दिसत नाहीत. रमेश कराड इथं दिसत नाही. तुमचा आपसी समन्वय झाला नाही का? नाही, आमचं सर्वांशी समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे दिसत का नाही ते? आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, रमेशप्पा कराड आजारी आहेत, ताईंना काहीतरी काम आहे, अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. म्हणून एखाद्या मिटिंगला कोण राहिलं, गैरहजर राहिलं तरी त्याच्यामध्ये समन्वय नाही किंवा असं काय वेगळा अर्थ काढता येत नाही. औसा आणि निलंगामध्ये काय स्थिती आहे सर? हां औसामध्ये किती जागा लढतोय काय आला? औषधामध्ये आपण त्यांना म्हणजे औषधामध्ये आपण सगळेच जागा लढतो. हां, आणि मी सांगू का? हां सांगा. औसामध्ये औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषदापैकी 11 भाजपा लढते आहे आणि 1 शिवसेना मदनसुरी ही लढते आहे आणि बाकी 25 पंचायत समित्या ह्या भारतीय जनता पार्टी पूर्णपणे लढते आहे. म्हणजे मदनसुरीमध्ये शिवसेना 1 लढते आणि बाकी आम्ही पूर्ण खालचे आम्ही लढतो आहे आणि 2 शिवसेनेचे कार्यकर्ते कमळाच्या चिन्हावरच 2 ठिकाणी लढत आहेत. पंचायत समिती पंचायत समिती नैसर्गिक मित्र आहे, त्यांनी उभाटाला पाठिंबा दिलेला आहे. लोकयामध्ये त्यांनी काय करावं हा तयार आहे. अर्चनाताई त्यांचा विषय आहे अर्चनाताईचा प्रश्न केला, अर्चनाताई आलेल्या. आलाय. आम्ही तुम्हा सगळ्यांना कोण प्रश्न विचारला? मीच विचारला. नाही, त्याच्यामुळे पुढचा प्रश्न राहिला की किती वेळ काम आहे म्हणून. आता रमेश कराड आजार पण असं निवडणुकीमध्ये झालं. जर अजून तुम्ही ते मनातून विचारला नाही. आणि आता आपण औषधाचं एक अतिशय म्हणजे मी आपल्याला म्हणजे एक आनंदाची गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं आपल्याला मी सांगू इच्छितो की या जिल्ह्यातले एक माजी आमदार
एक त्यांनी 10 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं ते दिनकरराव माने हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हेही आपल्याला माहिती असावं म्हणजे आम्ही आमचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, आमचे निवडणुकीचे प्रभारी, आमचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील, अर्चनाताई आणि आमचे माजी खासदार सगळेच आमचे मित्र, म्हणजे ह्या निर्णयामुळं आम्ही खूप आनंदी आहोत. जिल्हा परिषदेवर तुमचं बहुमत असेल? जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं बहुमत आमचं असणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. लातूरचा परिणाम होईल? नाही, लातूर या निवडणुका ह्या वेगळ्या वेगळ्या असतात, निवडणुकीतले विषय वेगळे वेगळे असतात आणि म्हणून एका निवडणुकीचा परिणाम एका निवडणुकीवर होणं वगैरे हा काही विषय नसतो. शहरी भागात, ग्रामीण भागामध्ये समजा कुठल्याही निवडणुकीला हा एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर कधी होत नसतो आणि म्हणून तसं काय कुठल्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. खूप चांगलं वातावरण, सकारात्मक वातावरण, कार्यकर्त्यामधला उत्साह, सर्व लोकांमधला कॉन्फिडन्स, मतदारांचं आम्ही ज्या वेळेला सगळे आमचे आमदार मंडळी, सगळे प्रमुख, आम्ही सगळे ज्या वेळेला जातो त्यावेळेला लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करतात आणि आमचे सगळे मित्रपक्षांचं सुद्धा म्हणजे आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. महायुती म्हणून काही लोकांबरोबर आमची युती झाली बी नसेल पण ते आज अगदी मनापासून आमच्या सोबत आहे. तर जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना राहुल केंद्रे साहेब त्यांनी 2 लोकनेत्यांचे पुतळे मंजूर केले होते. हो. एक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, हो. आणि दुसरा डॉक्टर आपले शिवाजी पाटील निलंगेकर हो. साहेब. एक पुतळा म्हणजे कंप्लीट झाला, एक अस्तित्वात आणखी तयार काहीच नाही. हो हो हो, त्यांच्या काळात ते जिल्हा परिषद एकतरी त्या काळातले जिल्हा परिषदमध्ये सर्वात कमी वयाचे म्हणून त्यांना संधी मिळाली. ते चांगलं काम पण केले. पुतळे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पुतळा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं म्हणजे विलासरावजींचं पुतळा बसवण्यामध्ये, त्याचं सुशोभीकरण करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि जिल्हा परिषद पण त्यांनी खूप चांगली चालवली आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं पुढे परत? नाही, दुसरा पुतळा झाला नाही. कुठला दुसरा पुतळा? शिवाजी पाटील हा, निलंगेकर साहेब आणि त्यांचं पण भूमिपूजन आणि त्याची सगळ्या गोष्टी, त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते लवकरच तोही पुतळा, कारण जिल्ह्यामध्ये आदरणीय निलंगेकर साहेबांचं योगदान जिल्ह्याच्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ते आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या या भागासाठी ते एक प्रेरणाच आपल्याला मिळणार आहे. ते लवकरच तो होईल. जिल्हा परिषदेमध्ये त्यांचाही पुतळा बसवायचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू, ठरवलं आहे. आणि परवाच आपण ऐकलं असाल की महानगरपालिकेमध्ये चाकूरकर साहेबांचं एक चांगलं स्मारक म्हणजे आणि तेही महानगरपालिकेच्या फंडातून नाही, राज्य शासनाकडून ती मदत घेऊन आपण त्या ठिकाणी तो स्मारक उभा करणार आहे आणि म्हणून ते एक स्मारकसुद्धा आपल्यासाठी फार मोठं एक प्रेरणास्थळ होईल, एक शक्ती म्हणजे स्थळ होणार आहे. पाटील साहेब, टॅगलाईन काय असणार आहे या निवडणुकीची? गेल्या निवडणुकीनंतर तुम्ही काय म्हणताय कमळ, काय म्हणताय लातूर कमळ कमळ अशी टॅगलाईन होती, यावेळेसची टॅगलाईन काय असणार आहे? नाही, या वेळेला ग्रामीण भागातली ही निवडणूक आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्था इतक्या महत्त्वाच्या आहेत आणि ज्या वेळेला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करायला संधी मिळाली ते लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं केले आणि म्हणून ज्या लोकांचे प्रश्न आहेत, हे आहेत, हेच घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये सामना. टॅगलाईन आम्ही थोड्या वेळात दिवसात सांगतो. नाही, आता कसं आहे, आता निवडणूक नाही, आता आमचं जे नाही पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, मी असो, आमचं एक प्रकारची ही थिंक टँक आहे जिल्ह्यासाठी आणि आम्ही लोकांना जे आवडणाऱ्या गोष्टी आहेत, लोकांच्या मनामध्ये जे आहे किंवा जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेणं राज्यातल्या सगळ्या आणि लोकांच्यासाठी म्हणून त्यावेळेला आम्ही ही सगळी लाईन ठरवू. 59 जागांमध्ये
शिवसेना शिंदे जे आहे ते कुठे आम्ही आलाय नाही, शिंदे शिवसेना हे सुद्धा आमचं एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे हे आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सामावून घेतलंय आणि औषामध्ये मदन सुरी एकच आहे. हां त्यांच्या मागणीप्रमाणे दिले. महापालिकेप्रमाणे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपण प्रचाराला आमच्या अध्यक्षते निश्चित काय मुद्दे आहेत सर ग्रामीण विकासाचे की भाजपची तर सत्ता होतीच जिल्हा परिषदेमध्ये, केंद्रात आहे, राज्यात आहे, आता काय मुद्दे उरलेत लातूर जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला साकार करायचे? पुष्कळसे प्रश्न आहेत म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाला ज्या काही योजना आहेत, केंद्रातल्या योजना असतील, महाराष्ट्रातल्या योजना असतील, या सगळ्या योजना या जिल्ह्यामध्ये आता हे सगळी आमची आमदार मंडळी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि ते ठिकाणी ते निश्चितपणाने हे पाटील साहेब, महानगरपालिकेमध्ये बंडाळी झाली आणि त्यांचा फटका थेट पक्षाला बसला. पुन्हा एकदा बंडाळी होते आणि ठिकाणी जे आहे ते इच्छुक नाराज झाले. आता आम्ही सतत एवढ्या सगळ्या प्रश्न तर उद्या अनेकांचं म्हणणं आहे की आम्ही पक्षात वर्षानुवर्ष काम केलं पण तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस वेळेत तिकीट मिळत नाहीये. पक्ष मोठा आहे, पक्षामध्ये इच्छुकाची संख्या मोठी असते आणि प्रत्येक आता काय जगातला मोठा पक्ष आहे, राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि इच्छुकाची संख्या मोठी राहणारच आहे आणि त्या वेळेला कोणतरी म्हणजे राहणारच आहे, सगळ्यांनाच उमेदवारी देऊ शकत नाही. म्हणजे बंडखोरी अटळ आहे म्हणजे आपल्यात नाही, बंडखोरी अटळ कसं म्हणता येईल? बंडखोरी होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न राहणार, बंडखोरी होणार नाही याची आम्हाला तुम्हाला खात्रीरित्या सांगू. अहमदपूरमध्ये बॉम्ब भरला धनराज कुठे अहमदपूरमध्ये पर्टिक्युलर काय काय एखादा त्यांना अजून विड्रॉ वेळ आहे ना, त्यावेळेपर्यंत आपण त्यांना हे करू. यादी किती वाजेपर्यंत? यादी तुम्हाला 1 तासभरामध्ये देणार. चला, थँक्यू.